सकाळी लवकर ट्रॅक सुरुवात करायला पाहिजे होता, पण आम्ही खूप लेट गेलो. तुला कुठं आलीस तू आता सध्या? सिंहगडवर ट्रॅक करत. मग इकडे बघून बोल ना. मग अजून काय सांगायचं तुला? तर आम्ही आमची 4 व्हीलर पायथ्याला लावली आणि मायरा मन का माहित नाही सुंदरू. तर ते पायथ्याला लावली आणि तिथून आम्ही चालत निघालोय. साधारण आम्हाला 7:30 वाजले निघायलाच. खालनं येताना खूप ऊन असणार आहे हे आम्हाला माहितीच आहे. त्यामुळं आम्ही एकाला आमच्यातल्या 4 व्हीलर घेऊन वरती यायला सांगितलेलं आणि आम्ही फक्त एक रूट ट्रॅक करणार आहोत, कारण ऊन झालेलं आहे. त्यामुळं जर सकाळी आम्ही लवकर आलेलो असतो तर कदाचित आम्ही 2 वे ट्रॅकिंग केली असती. जाते वेळेस आपणाला सेफ्टीसाठी म्हणून स्पोर्ट शूजच घालायचे आहेत आणि हातात एखादी काठी असेल किंवा छोटीशी पाण्याची बॉटल, जे की स्टीलची वापरा. किंवा रोडने जाताना आपणाला लोक सांगतात की तुम्ही प्लॅस्टिक गडावर टाकू नका, मग ते आपणाला नाही चालणार. म्हणून आपण स्टीलची छोटीशी बॉटल हातात घ्यायला हवी होती. आम्ही पण मायरा कशी चालते बघू शकताय. एकदम चंचल आणि हुशार मुलगी आहे. सेल्फ डिपेंडेंट आहे. तिला कधी कुणाच्या सपोर्टची जास्त गरज नाही लागत. ती स्वतः आवरते सगळ्या गोष्टी. आम्ही ट्रॅक केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की मायरा आजारी पडेल किंवा तिला काही त्रास होईल, पण मायराला काही त्रास झाला नाही. ती खूप आनंदी होती आणि खुश होती. किंवा तिला काही पाय दुखले किंवा काही झाला त्रास असं ती काही जाणवलं नाही आम्हाला. सोबत थोडेसे स्नॅक ठेवा जर छोटे मुलं असतील तुमच्यासोबत तर, म्हणजे चिप्स, बिस्किट्स, चॉकलेट्स, तर ते तुम्हाला इझी होईल. आणि ट्रॅकला जाताना बॅगच कॅरी करायला पाहिजे पाठीला. क्या हुआ? काय झालं? चल वहाँ सैडनेस नाही मायरा चलो सीधे ना. हां चल हां चल. नगड किल्ल्याची ओळख हवी, पडावं लागावं. आता आणखी तुम्ही एवढ्या कमी वयात काय घेऊन फिरताय? चला चला चल बोला. त्यांना गड किल्ल्याची ओळख हवी. त्यांना थांबा एक मिनिट, व्हिडिओ कॅमेरा पुढे थांबा. हां, त्यांना गड किल्ल्याची ओळख हवी म्हणून आम्ही माझ्या मुलीला घेऊन ट्रेकिंगला निघालो आहे. आदिराचं हे किती वयाचे? सेकंड टाइम ट्रेकिंग करते आणि मायरा फर्स्ट टाइम करते. आणि तुम्ही किती वेळ टाइमला करताय? मी बऱ्याच वेळेस पुष्पराज ओके. मोरया मोरया महाराज की म्हणायचं. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो जय भवानी. चलो एनर्जेटिक वाक्य म्हणत तुम्ही चला, म्हणजे तिलाही प्रेरणा मिळेल, तुम्हालाही मिळेल. मामा कुठे गेले? दीपक मामा. दीपक मामा. ओ हॅलो दीपक मामा. दीपक दीपक मामा खाली बसलेला आहे. चला
ए दीपक चावी देऊ का रे गाडीची? हा हा आता एकदा शिवाजी महाराज म्हणा. हा. मायरा छत्रपती शिवाजी महाराज की. दोन. आदिरा लुक ॲट मी, हाऊ यू आर फिलिंग? Very nice. ए दीपक I want तो to. काय कर थांब. ट्रॅकिंग करते वेळेस आपल्यासोबत जे असतात ते कंटिन्यू असतीलच असं नाही, तर आपण स्वतःलाच प्रेरणा देऊन चालावं लागतं. तसा सिंहगडचा ट्रॅक साधारण 1 ते 1.5 तासाचाच आहे. पण जे कंटिन्यू करतात त्यांच्यासाठी, म्हणजे कंटिन्यू नाही करत, म्हणजेच कधी केलं कधी नाही किंवा कधी केलेलंच नाही, अशांसाठी थोडासा हार्ड जाऊ शकतो. तुम्ही बघताय मायरा एकदम 2.5 वर्षाची मुलगी आहे, तीसुद्धा पूर्ण ट्रॅक कंप्लीट केला तिने पण. आणि आदिरा जी आहे ती 8 वर्षाची आहे, तिचाही कंप्लीट झाला ट्रॅक. तर कोणीही करू शकतं, फक्त आवड हवी आहे आपणाला चालण्याची, निसर्गासोबत राहण्याची. तर त्या पद्धतीनं जर तुम्ही घेत असाल त्या गोष्टी, तर त्या इतक्याशा अवघड अशा नाही आहेत, तर इझिली तुम्ही ते करू शकता. आणि सिंहगड पायथा आणि माथा याच्यासाठी जे ट्रॅकिंगचा रोड आहे तो वेगळा आहे आणि वाहनांसाठी जो आहे तो वेगळा रोड आहे. तर तुम्हाला तिथं गेल्यानंतर तुम्ही कुठल्याही लोकाला विचारू शकता की तुम्हाला ट्रॅकिंगला जर जायचं असेल तर कुठल्या रोडनी. तिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. जागोजागी तुम्हाला निंबू पाणी, ताक असेही तिथले गावकरी घेऊन बसलेले दिसतील. अगदी माफक दरात मिळतात. भाजीपालाही मिळतो. खूप सारं नैसर्गिकरित्या निसर्गानं जे काही दिलेलं आहे ते बघू शकतो आपण. पण ट्रॅकला येत असताना सकाळी लवकर निघायला हवं. म्हणजेच सकाळी लवकर 4 वाजता लोक स्टार्ट करतात आणि साधारण 6-6:30पर्यंत कंप्लीट होतो. वर जाऊन खाली येतात लोक. जर तुम्हालाही त्या प्रकारे करायचं असेल तर करू शकता. खूप छान ही फिलिंग आहे की आपण चालतोय, आपल्यासोबत जे आहेत ते प्रवासीही आपणाला सहप्रवासी. सुपर माया कसं वाटलं सांग अजून. आदिरा तुला कसं वाटलं ट्रॅक करून? आता उतरताना पण उतरायचंय का? नाही उतरणार, गाडीनं जाणार. पप्पा इथंच आहेत आमचे.